गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरालगत असलेल्या शिरोळ तालुक्यातल्या शिवनाकवाडी गावात यात्रेनिमित्त गावात महाप्रसाद करण्यात आला होता। यातून गावातल्या सुमारे 300 ते 350 नागरिकांना विषबाधा झाली आहे। शिरोळ तालुक्यात दरवर्षी शिवनाकवाडी गावची यात्रा असते। मोठ्या प्रमाणात गावात महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। काल दुपारी देवालयाच्या वतीनं महाप्रसाद घालण्यात आला होता। खीर करण्यात आली होती। यात शिवनाकवाडी गावातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या महाप्रसादाचा आनंद घेतला। काल रात्रीपासून गावातल्या नागरिकांना जुलाब उलट्यांचा त्रास होऊ लागल्यामुळे गावातल्या राजकीय नेत्यांनी काही रुग्णांना इंदिरा गांधी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। सकाळी गावामध्ये जास्त रुग्ण आढळू लागल्यामुळे गावात खळबळ माजली होती। यात शाळेतल्या विद्यार्थी आणि वयस्कर लोकांना जास्त त्रास होत होता। उलटी जुलाबसारखे प्रकार होऊ लागल्यामुळे इचलकरंजी शहरातल्या आयजीएम रुग्णालयामध्ये सुमारे 50 ते 60 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेमुळे गावात खळबळ माजली आहे। सध्या जिल्ह्यातल्या सर्वच रुग्णालयांमध्ये, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण उपचार घेत आहेत। गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य हे रुग्णांची चांगलीच काळजी घेत आहेत। आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी गावाला भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या आहेत। इचलकरंजी शहराचे डीवायएसपी समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या। अन्नातून विषबाधा झाल्यामुळे गावात खळबळ माजली आहे आणि रुग्णालयामध्ये सुद्धा सध्या चांगल्या पद्धतीनं डॉक्टर उपचार करत आहेत। मौजे शिवनाकवाडी हे एक साधारणतः 4,000 लोकसंख्येचं गाव आहे। इथं काल यात्रा भरलेली होती आणि यात्रेदरम्यान जेवण करून जेव्हा ग्रामस्थ घरी गेले, 2-2:30च्या दरम्यान त्यांना उलटी जुलाबाचा त्रास सुरू झाला। आता आम्ही सगळी माहिती घेतली असता साधारणतः 100 ते 125 रुग्ण आहेत। त्यातले 22 रुग्णांना आपण सलाईन आणि याच्याद्वारे उपचार करतोय। सध्या स्थिर आहेत सगळे आणि काही उरलेल्या रुग्णांना आपण औषधोपचार करून मॉनिटरिंगसाठी ठेवलेला आहे। सध्या गंभीर कोणी नाही। ज्यांना कोमॉर्बिडिटी होत्या, म्हणजे रक्तदाबाचा त्रास होता किंवा डायबिटीस होता, अशा 8-9 रुग्णांना आपण इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयाला पाठवलेलं आहे। परिस्थिती नियंत्रणात आहे। याबाबतची माहिती माननीय आरोग्यमंत्री महोदय यांनी सुद्धा फोनवरून आमच्याकडून घेतलेली आहे आणि पूर्ण सर्व उपाययोजना करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी आम्हाला दिलेले आहेत। कशामुळे झाला असेल? कुठला काय प्रसाद केला होता? काय एवढ्या कमी ह्याच्यामध्ये आता सध्या तर सांगता येणार नाही। एफडीएला आम्ही कळवलेलं आहे, ते येऊन नमुने घेऊन जातील। परंतु एवढ्या कमी कालावधीमध्ये होतं म्हणजे शक्यतो फूड पॉइझनिंगची शक्यता जास्त असते, ना की पाण्यातून। तर त्याच्या बाबतीत बाकीचे डिपार्टमेंट तपासणी करतील। आम्ही सध्या उपचाराची दक्षता घेत आहोत। गंभीर असं रुग्ण कोण वाटते लहान मुलांमध्ये? नाही, सध्या गंभीर कोणी नाहीये। आम्ही उपचाराखाली घेतलेले, लवकर उपचार झाले। आमची तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची टीम, इथली टीम आणि हातकणंगल्याची तालुका आरोग्य अधिकारी त्यांची टीम हा पुरेशा औषधाचा इथं उपस्थित राहिल्यामुळं वेळीच उपचार सुरू झाले। वेळीच उलटी जुलाबावरती कंट्रोल आपण घेतलेला आहे। तर तुम्ही सर्वे केल्यावर तुम्हाला काय निदर्शनास येते? आता सध्या सर्वे चालू आहे। आम्ही आशा स्वयंसेविका घरोघरी पाठवत आहोत आणि असे आता संध्याकाळीपर्यंत आम्हाला डाटा येईल की किती रुग्णांना त्रास घरीच होते ते, तर त्यांनाही आम्ही उपचाराखाली बोलवतोय। सध्या तरी असा काही निरोप नाहीये किंवा तिथून रेफर आमच्याकडे नाहीयेत पेशंट्स। त्यामुळं गावात नाहीये, जेवढे आहेत त्रास ते आमच्याकडे आलेले आहेत। उपकेंद्रामध्ये, शाळेमध्ये आम्ही उपचार सुरू केलेले आहेत। चालेल। फूड पॉइझन म्हणजे नेमकं काय झालंय की काय? नाही, आता हे निश्चित आता कशातून झालं हे सांगता येत नाही, परंतु फूड पॉइझनिंग म्हणजे काही असे घटक असतात जे आपल्या शरीराला अपायकारक असतात आणि ते खाल्ले गेले जातात। त्यामुळे मग त्याची रिॲक्शन येऊन उलटी जुलाब सुरू होतो।